नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले रेशम क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या न्यूटन्स लॉज ऑफ मोशन याच्यावर आपण डिस्कस करूया. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये रिकॉल असा एक प्रश्न आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन नेमके काय आहेत ते आधी आपण रिकॉल करू, नंतर मग आपल्या टेक्स्ट बुकच्या कन्सेप्टवर जाऊ, जी कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. लेट अस वी डिस्कस अबाउट द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन किती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये 3 लॉज आपण विचारात घेतो. त्याच्यामध्ये पहिला लॉ आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ इनर्शिया. लॉ आधी तुम्हाला असं एक कन्सेप्च्युअली सांगतो, नंतर आपण स्टेटमेंटकडे जाऊ. नंतर स्टेटमेंट त्याचं कसं बनतं. न्यूटन पहिल्या लॉमध्ये काय सांगतात की एखादी बॉडी जर रेस्ट पोझिशनला असेल तर ती कंटिन्युअसली रेस्ट राहते. जर एखादी बॉडी कंटिन्युअसली मोशनमध्ये असेल तर ती कंटिन्युअसली मोशनमध्येच राहते जोपर्यंत तुम्ही तिला अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत. म्हणजे रेस्ट असेल तर रेस्ट राहणार जोपर्यंत तुम्ही तिला कुठल्याही प्रकारचा अनबॅलन्स फोर्स लावत नाही तोपर्यंत. जर मोशनमध्ये असेल तर कंटिन्युअस मोशनमध्येच राहणार जोपर्यंत तुम्ही तिला अनबॅलन्स फोर्स लावत नाही तोपर्यंत. म्हणजे याच्यावरून स्टेटमेंट कसं होतं मग, अ बॉडी ॲट रेस्ट विल रिमेन्स ॲट रेस्ट. म्हणजे एखादी बॉडी जर रेस्ट पोझिशनला असेल तर कंटिन्युअसली ती कशी असणार, रेस्ट पोझिशनला असणार. हे लक्षात घ्या, रिमेन्स ॲट रेस्ट. इफ इट इज मूव्हिंग, जर ती मोशनमध्ये असेल इट विल कंटिन्यू टू मूव्ह. कुठपर्यंत, जोपर्यंत अनलेस सम एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज अप्लाइड. Then you apply the unbalanced external force for rest or moving body. At that time the body changes state. म्हणजे आपली अवस्था ती बॉडी केव्हा बदलणार, जेव्हा तुम्ही त्याच्यावर अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स लावणार तेव्हा. याला लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतात. म्हणजेच काय, इनर्शिया प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते. Inertia property is the property, the tendency of body does not change itself. स्वतःहून आपली अवस्था, पदार्थ जी काही बॉडी असेल, बॉडी आपली स्वतःहून अवस्था बदलत नाही. या टेंडन्सीला आपण काय म्हणतो, इनर्शिया. मीन्स सर्टन एक्सटर्नल फोर्स आर अप्लाइड देन बॉडी चेंज इट्स स्टेट. म्हणजे रेस्ट असेल तर ती चेंज मोशनमध्ये येईल, मोशनमध्ये असेल तर रेस्ट होऊन जाईल. अशा जे काही स्टेट आहेत त्या बदलण्यासाठी अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्सची आपल्याला आवश्यकता असते. जर ती बदलली नाही, कंटिन्यू त्या स्टेटमध्ये असेल तर ती प्रॉपर्टी काय असते, इनर्शिया प्रॉपर्टी असते. राईट. जर तुम्हाला याच्यात अजून आपण थोडंसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपल्याला आपले सर शाळेत वर्गात असे प्रयोग पण करून दाखवतात. समजा एखादा आपण ग्लास घेतला आणि त्या ग्लासवर एक आपण असं कार्डशीट ठेवलं. छोटंसं असं कार्डशीट घ्यायचं आणि त्याच्यावर आपण ठेवायचं. साधारण इथे एखादी कॉईन घेतली, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयाची कॉईन आपण घेतली आणि याला आपण इकडून अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स आपण असं टिचकी मारली एक प्रकारे. तर काय होणार की हे कार्डशीट ज्याला मी फोर्स लावला ते उडून गेलं, म्हणजे पुढे गेलं. हे कार्डशीट एक्सटर्नल फोर्समुळे पुढे गेलं. मग या कॉईनचं काय, तर ही जी कॉईन आहे ही कॉईन या ठिकाणी या ग्लासमध्ये पडली. आता प्रश्न असा येतो की न्यूटन तर म्हटले की तुम्ही ज्या बॉडीला फोर्स लावाल तीच बॉडी रेस्ट असेल तर मोशनमध्ये येईल. ज्याला तुम्ही फोर्स लावलाच नाही तिने मोशनमध्ये यायलाच नको होतं. म्हणजे काय, तुम्ही कार्डशीटला फोर्स लावला, कार्डशीट मोशनमध्ये गेलं, परंतु तुम्ही कॉईनला तर काही केलंच नाही, तरी पण ते पेल्यात का पडलं. म्हणजे कार्डशीट गेल्यानंतर हे नाणं इथेच राहायला पाहिजे होतं असा अर्थ न्यूटनच्या नियमानुसार होणार. पण नाही, लगेच त्या ठिकाणी न्यूटन म्हणतात
की ही कॉईन पेल्याच्या म्हणजे ग्लासच्या आत जाण्याचं कारण काय? वाय इट इज इनसाइड द ग्लास? बिकॉज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे आला फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झाला आणि म्हणून त्या ठिकाणी ती कॉईल आत गेली. ही झालं रेस्ट कन्वर्ट इनटू मोशन. राईट. समजा काही वेळेला एखाद्या स्लोपवरून आपण असं सायकल वगैरे चालवत जातो, नंतर असं स्ट्रेट रोड येतो. म्हणजे समजा या ठिकाणी तुम्ही सायकलवर आहात, असं आपण एक विचारात घेऊ की तुमच्याकडे अशी एक सायकल आहे, सायकलवर आहात बरोबर, आणि तुम्ही इथून सायकलवरून पुढे असे जातात खाली स्लोपिंग रोडवर असे बरोबर आहे जाणार. कुठल्याही प्रकारचा ब्रेक मारायचा नाही आहे, काहीच करायचं नाही आहे, फक्त बसलो आहे. स्लोपमुळे त्याला मोशन मिळणार आहे, मग मी ब्रेक मारणार नाही, काहीच करणार नाही, मग ही सायकल रेस्ट पोझिशनला येणार की नाही? म्हणजे बघा न्यूटनचा नियम, रेस्टमध्ये होती, रेस्टमध्ये राहायला पाहिजे होती, रेस्टमध्ये राहिली नाही कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता. आता मोशनमध्ये तर कंटिन्यू मोशनमध्ये असायला पाहिजे, मी ब्रेक मारणार नाही, काही नाही, आपोआप ती जात राहणार. असं होईल का? नाही. ही सायकल कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तर रेस्ट होणार का? ड्यू टू द फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे जे काही मोशन ह्या बायसिकलच्या टायरचं रोड सरफेस बरोबर होणार, जे काही फ्रिक्शन होणार, त्याच्यामुळे जसं या ठिकाणी त्याला अपोज करणारा फ्रिक्शनल फोर्स पण डेव्हलप होणार. अँड ड्यू टू द फ्रिक्शनल फोर्स बॉडी कन्वर्ट इनटू रेस्ट पोझिशन. अंडरस्टँड? म्हणजे आला तिथे पण फोर्स. म्हणजे न्यूटन्स यांचं जे म्हणणं आहे ते या ठिकाणी प्रूव्ह होतं की आपल्याला मोशनमध्ये असलेल्या बॉडीला रेस्टमध्ये आणण्यासाठी किंवा रेस्टमध्ये असलेल्या बॉडीला मोशनमध्ये आणण्यासाठी आपल्याला अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स लावावेच लागतात. बऱ्याच पुस्तकांमध्ये या ठिकाणी ह्या बॉडीला इनएनिमिएट बॉडी असंही म्हटलं गेलं आहे. मीन्स एव्हरी इनएनिमिएट बॉडी ॲट रेस्ट विल रिमेन्स ॲट रेस्ट. इनएनिमिएट म्हणजे काय? निर्जीव वस्तू, म्हणजे नॉन लिव्हिंग बॉडीज. आता साहजिक आहे, समजा मी इथे उभा आहे आणि मला जर ह्या पोझिशनला इकडे यायचं असेल तर मला कोणी ढकलेल का? नाही. म्हणजे मी माझा स्वतः जाऊ शकतो, म्हणजे मी लिव्हिंग बॉडी आहे म्हणून. परंतु एखादी चेअर असेल किंवा एखादी वस्तू असेल जी पडलेली असते, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी एकाच ठिकाणी पडून असतात, जसं डोंगरावर काही दगडं असतात, त्यांना जोपर्यंत कोणी उचलेल तोपर्यंत वर्ष तसेच पडून राहणार का? त्यांची रेस्ट पोझिशन आहे, त्या नॉन लिव्हिंग बॉडीज आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या रेस्ट पोझिशनला असतात, जोपर्यंत अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत. म्हणजेच असंही लक्षात ठेवू शकतात की न्यूटनचा पहिला नियम हा लिव्हिंग बॉडीसाठी नाही आहे, तर नॉन लिव्हिंग बॉडीसाठी आहे. हेही तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकतात. लक्षात येत आहे सगळ्यांचा? न्यूटन फर्स्ट लॉ क्लिअर झाला. कारण बघा, ॲप्लिकेशन्स बेस जर तुम्ही शिकणार तर तुम्हाला याच्यातून असं लक्षात पण येईल की ॲप्लिकेशन म्हणजे लॉज जे काही आहेत ते लॉज ॲप्लाय करताना आपण या ठिकाणी जो काही पार्ट विचारात घेऊ, तो पार्ट विचारात घेताना लॉज ॲप्लिकेशन्स महत्त्वाचे आहेत, लॉज समजून घेणं महत्त्वाचं आहे कन्सेप्च्युअली. आता सेकंड लॉ बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ बॉडी विथ टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नेट एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन इट and this change take place in the direction of applied force. Simply काय म्हणू शकतात? The rate of change of linear momentum, म्हणजे जे काही लिनियर मोमेंटम आहे ते is directly proportional to the applied force and direction of force is the direction change take place. ज्या दिशेने तो चेंज होणार आहे मोमेंटमचा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम चा जो चेंज आहे त्या दिशेने काय असतो? अप्लाइड फोर्स. अँड दिस फोर्स, अप्लाइड फोर्स, प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. dp/dt चा अर्थ होतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम तुम्हाला माहिती आहे मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे काय? तर मास इंटू वेलॉसिटी. इट इज अ प्रॉडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी तुम्ही काही घेऊ शकतात, के वगैरे. जर मोमेंटम चेंज आहे तर मग आपल्याला mv मायनस mu अपॉन टी करता येईल. मग एम म्हणजे काय? मास ऑफ बॉडी. जी काही बॉडी असेल, समजा या ठिकाणी आपण असं विचारात घेतलं
ही बॉडी, याचं मास m आहे, नंतर आपण तिला फोर्स लावला, फोर्स लावल्यानंतर हिची वेलॉसिटी समजा u होती, फायनल काय झाली v झाली, म्हणजे मास चेंज होत नाही, म्हणजे पहिलं मोमेंटम काय आलं तर mu, नंतरचं मोमेंटम काय आलं तर mv, म्हणजे फायनल मोमेंटम मायनस काय आलं इनिशियल मोमेंटम, आणि मग m कॉमन काढून घेतला आणि v मायनस u अपॉन टी केलं, तर आपल्याला माहिती आहे ॲक्सलरेशनची डेफिनेशन काय आहे तर v मायनस यू अपॉन टी, म्हणजेच या ठिकाणी काय येणार F इज इक्वल टू एम ए, आणि याच्यावरूनच आपण इक्वेशन ऑफ फोर्स हे मानायला लागलो की F इज इक्वल टू एम ए. म्हणजे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉज ऑफ मोशन वी गॉट द इक्वेशन ऑफ फोर्स F इज इक्वल टू एम ए. लक्ष येत आहे, मोमेंटम मध्ये होणारा बदल हा त्याने ॲप्लाय केलेल्या ज्या मोमेंटम मध्ये जो चेंज होतो तो कशामुळे होतो, फोर्समुळे होतो. तो मोमेंटम मध्ये होणारा जो चेंज आहे तो त्याने ॲप्लाय केलेल्या फोर्सलाच प्रपोर्शनल असतो, आणि जो काही चेंज आहे त्याच दिशेने तो डायरेक्शन ऑफ फोर्स पण असते, असं आपल्याला ह्या लॉनुसार आपल्याला लक्ष देत आहे. नंतर पुढचा जो काही लॉ आहे तो लॉ आपण लक्षात घेऊ शकतो की न्यूटन्स थर्ड लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉज ऑफ मोशन इज द इजी, एकदम इजी आहे. टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, म्हणजे प्रत्येक ॲक्शनला एक रिॲक्शन मिळते. फॉर एक्झाम्पल, समजा ही बॉडी ए आहे आणि ही बॉडी बी आहे. ह्या बॉडीने जर ह्या बॉडीवर ॲक्शन केली तर तेवढीच रिॲक्शन तिकडून त्याला मिळणार. मीन्स ए बॉडी इज रिॲक्टेड ऑन बी बॉडी, ॲक्टेड ऑन बी बॉडी, देन बी बॉडी इज रिॲक्टेड ऑन ए बॉडी. मीन दिस इज, समजा ही ॲक्शन आहे, ही ॲक्शन असेल तर ही काय रिॲक्शन आहे, ही काय रिॲक्शन आहे. म्हणजेच काय लक्षात येतं की समजा फोर्स अप्लाइड बाय बॉडी ए ऑन बॉडी बी एक्झॅक्टली इक्वल टू फोर्स अप्लाइड बाय बॉडी बी ऑन बॉडी ए एक्झॅक्टली इन अ रिव्हर्स डायरेक्शन. एक्झॅक्टली इन अ रिव्हर्स डायरेक्शन, राईट. म्हणजेच जो काही फोर्स ए बॉडीने बी बॉडीवर अप्लाय केला, समजा 10 न्यूटन केला, तेवढाच 10 न्यूटन बी बॉडी ए बॉडीवर ॲक्ट करेल, परंतु डायरेक्शन कशी असेल, एक्झॅक्टली अपोजिट. हे लक्षात घ्या. म्हणून टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं आपण म्हणू शकतो. मग आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये जेव्हा नाव चालते त्यावेळेला आपण वल्लवणारा जो असतो तो मागे पाणी सारतो, पोहताना आपण मागे पाणी ढकलतो आणि मग पुढे जातो. हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. इन दिस वे सिम्पली आपण न्यूटन्स लॉ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला नक्की लक्षात आले असतील, सगळ्यांना समजले नक्कीच. बिलकुल कन्सेप्च्युअली लॉ, कुठलाही नियम हा कन्सेप्च्युअली समजून घ्यायचा आहे, कुठल्याही प्रकारे रट्टापार्टी त्याच्यामध्ये करायची नाहीये, हे लक्षात ठेवा. समजलं सगळ्यांना लॉ? बिलकुल काही अडचण असेल तर आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकतात आणि विचारू शकतात काही शंका असली तर.